आता सरकार महिलांना देणार मोफत स्कूटी. हे लागतील मोफत स्कूटीसाठी कागदपत्रे. आधुनिक भारतात महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने केंद्र आणि विविध राज्य सरकारी स्तरावर विविध उपाययोजना अंमलात आणल्या जात आहेत. महिला सक्षमीकरणाला राष्ट्रीय विकासाचा एक महत्त्वाचा उद्दिष्ट सरकारने बनवला आहे. विशेषकर ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षण समोर येणारे अडथळे दूर करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न होत आहेत. यातूनच आता मोफत स्कूटी योजना सरकारने अंमलात आणण्यासाठी योजना आखली आहे. शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला ही योजना नवी दिशा देणार आहे. यातून सरकार मोफत स्कूटी देऊन शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा देण्याचाही प्रयत्न करणार आहे. भारतात ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणाला कुटुंबे जास्त प्राधान्य देत नाहीत. त्यामागे अनेक आर्थिक आणि सामाजिक कारणे असले तरी यात ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थिनींना शाळा महाविद्यालयात जाण्यासाठी वाहतुकीचा मोठा अडथळा महत्त्वाचा मानला जातो. यावर मात करण्यासाठी सरकार विविध पातळीवर प्रयत्न करीत आहे. यासाठीच आता सरकारने ही मोफत स्कूटी योजना सुरू केली आहे. देशात अनेक कुटुंबांमध्ये मुलींच्या शिक्षणाला वाहतूक आणि सामाजिक कारणांमुळे प्राथमिकता दिली जात नाही. ग्रामीण भागात शाळा कॉलेजपर्यंत पोहोचण्यासाठी शालेय महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी अनेक किलोमीटर पायी चालून जावे लागते किंवा त्यांच्यासाठी असुरक्षित वाहतूक साधनांचा वापर करावा लागतो. या समस्यांवर मात करण्यासाठी आता सरकारने विद्यार्थिनींसाठी आता मोफत स्कूटी योजना सुरू केली आहे. देशात अनेक कुटुंबांमध्ये मुलींच्या शिक्षणाला वाहतूक आणि सामाजिक कारणांमुळे प्राथमिकता दिली जात नाही. योजनेची व्याप्ती आणि महत्त्व काय? सरकारच्या या योजनेचा उद्देश शाळकरी महाविद्यालयीन विद्यार्थिनींना वाहतूक सुविधा पुरवून आणि याद्वारे मुलींच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे आहे. सरकारकडून मोफत स्कूटी मिळाल्यामुळे मुलींना स्वतंत्रपणे शाळा कॉलेजसाठी प्रवास करणे सोपे जाईल. यातून आता आत्मविश्वास वाढेल, नवी संधी उपलब्ध होतील. मुलींना शिक्षणासोबतच नोकरी किंवा व्यवसायासाठी या वाहनांचा वापर होणार आहे. सरकारकडून मोफत स्कूटी योजना फक्त मुलींसाठी वाहतूक सुविधा देणार नाही तर एकूण खूप सामाजिक परिवर्तनाचा प्रभावी साधन ही योजना ठरणार आहे. सरकारने या योजनेमागील उद्देश सांगताना म्हटले की यातून मुलींच्या शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी होईल, कुटुंबातील मुलींच्या शिक्षणाविषयीचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होईल, महिलांची सामाजिक सहभागितामध्ये वाढ होईल, आर्थिक स्वावलंबनाला प्रोत्साहन सुद्धा मिळेल. सरकारच्या या मोफत स्कूटी योजनेची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी शासकीय यंत्रणा कार्यरत राहणार आहे. मोफत स्कूटी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र मुलींना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. विद्यार्थिनींनी मोफत स्कूटी योजनेचा लाभ घेताना पुढील प्रमाणे कागदपत्रे सादर करावी. वडिलांची उत्पन्नाचा दाखला, विद्यार्थिनीची शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, रहिवासी दाखला, विद्यार्थ्याची बँक खात्याची माहिती. कुटुंबाला मुलींना शिक्षण पुरवण्यासाठी वाहतूक खर्चात बचत होईल. सोबतच मुलींच्या सुरक्षिततेची यातून हमी मिळणार. शिक्षणावरील खर्च कमी होणार. मुली शिक्षण घेऊन नोकरी करू लागतात. कौटुंबिक उत्पन्नात वाढ होणार असा या योजनेमागचा सरकारचा उद्देश आहे. शासनाकडून विद्यार्थिनींना मोफत स्कूटी योजनेचा लाभ देताना या योजनेसमोर काही अमान्य आणि समस्या आहेत. त्यात या योजनेची माहिती पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी यंत्रणा, निर्धारित वेळेत अर्जदार लाभार्थ्यांना स्कूटीचे वितरण, वाहनाची देखभाल आणि दुरुस्तीची व्यवस्था, जबाबदारी, मुलींना वाहन चालवण्याचे प्रशिक्षण. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.